या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला अंतर आणि विस्थापन यामधला फरक पाहायचा आहे। आता मी इथे उभा आहे, अक्षरा एका ठिकाणी उभी आहे, ती आता चालत येणार आहे या मार्गात सरळ। एक पहिले 500 मीटर आपल्या पुस्तकातल्या ऍक्टिव्हिटी नुसार, नंतर परत शाळाचं अंतर 700 मीटर, बरोबर आहे। 7 आणि 5 1200 मीटर एवढा अंतर, पण खरं अंतर किती आहे ते पहिले पुस्तकात किती होतं पहा अंतर, ठीक आहे असू दे। आपल्याला 3 4 5 चा त्रिकोण माहिती, 3 मीटर 5 मीटर 8 मीटर अंतर होतं। हे अंतर किती आहे 5, बरोबर आहे। आता इथे जी शाळेपर्यंत आली, ऍक्च्युअली तिच्या घरापर्यंत ती जाते। आता अंतर तिने कापलेलं अंतर किती होतं कमी आहे, चाललेलं अंतर जास्त आहे। अंतर आणि विस्थापन मधला हा महत्वाचा फरक आहे। अंतर जे प्रत्यक्ष आक्रमेलेलं असतं, पण विस्थापन म्हणजे काय, आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यातील कमीत कमी अंतरात विस्थापन असे म्हणतात। आता यातच हा जो प्रयोग केला, हेच विस्थापन आपण दुसऱ्या एका पुन्हा प्रयोगाने समजून घेऊयात, की ज्या ठिकाणी आपल्याला अंतर जास्त असू शकतं पण विस्थापन कसं कमी किंवा शून्य असू शकतं हे देखील आपल्याला पाहायचं। तुम्ही सांगता का आपल्याला अंतर आहे पण विस्थापन शून्य आहे असा एक कोणता प्रयोग करता येईल? सायकल वापरू शकतो, पण शून्य, त्याने अंतर कापलेलं आहे पण विस्थापन शून्य। हा बरोबर, यासाठीचा काय प्रयोग आहे, कसं करता येईल? जे सांगेल त्याने सायकल मिळेल, म्हणजे प्रयोगासाठी अंतर कापलेलं आहे। एक इन जनरल आपण म्हणूया की अंतर 20 मीटर कापलंय पण विस्थापन किती झालं 0। यस कम हियर काय करायचंय, वर्तुळाकार गतीमध्ये गोल सायकल, बरोबर आहे। पाहता इथून प्रयोग सुरू झाला, चल पुन्हा परत पाहता सध्या अंतर कापत आहे, बरोबर आहे। तिथे जाऊन परत थांबा, त्याच पॉइंट हे कापलेलं अंतर आहे, पण मग प्रत्यक्ष विस्थापन किती आहे 0 मीटर, म्हणजे विस्थापन 0 असू शकतं पण अंतर 0 आहे का इथे अंतर, अंतर आणि विस्थापन दोन्ही 0 केव्हा असेल, जेव्हा हल्लेच नाही, सायकल जागेवरच आहे तेव्हा। पण इथे मात्र काय झालं, अंतर आहे कापलेले, बरोबर आहे, आक्रमिलेलं आहे, पण विस्थापन मात्र आरंभ बिंदू अंतिम बिंदू कसा आहे इथं 0। समजले ह्यातलं फरक? आता एक रेषीय आणि नैक रेषीयता, एक रेषीय म्हणजे एका सरळ मार्गाने चालेल, इथे एकदा तू सायकल चांगली येते ये चाल, आपल्या 2-3 वेळ सायकल आहे। इथं दिशा बदलत नाहीये, दिशा न बदलता जर सरळ जात असेल तर एक रेषीय आणि एक समान गती केव्हा, जेव्हा गतीही बदलत नसेल दिशाही बदलत नसेल तेव्हा एक रेषीय एक समान गती, बरोबर आहे। आता नैक समान, जर दिशा बदलत असेल, दिशा बदलते आणि पुढे पुढे जाते, ती नैक समान। पाहत या ठिकाणी काय झाले, दिशा बदलत आहे, दिशा बदलते पुन्हा पुढे जाते, ही नैक समान चाल आपण या ठिकाणी, एक समान नैक समान, थोडं लक्षात आलंय? आता सदिश आणि आदेश राशीमध्ये उत्तर द्या। विस्थापन ही राशी सदिश आहे की आदेश? विस्थापन ही राशी सदिश आहे, बरोबर आहे। अंतर ही राशी सदिश आहे का आदेश?
विस्थापन ही राशी आदिश आहे. अंतर ही राशी आदिश आहे. पहिली विस्थापन सदिश आहे, कारण अंतिम बिंदू आरंभ बिंदू यातील कमीत कमी अंतरासाठी दिशा पाहिजे आणि अंतर मात्र कशी आहे, आदिश राशी आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता आपल्याला आहे पहा वेग, त्वरण. चाल, चाल म्हणजे काय, अंतर भागिले काळ. किती वेळात ते अंतर कापलंय त्याला भागिले काळ करायचा. किती मीटर अंतर गेले आणि त्याला भागिले टाइम जर लावला तर ते आपल्याला चाल त्या ठिकाणी प्रत्यक्ष काढते. हा प्रयोग तुम्ही करू शकता, कधीही करू शकता. काय करायचं, आता सायकल चालवायची पहा, ए पॉईंट बी पॉईंट. सायकल तिकडून चालू होती, आपण इकडून काय करायचं, टाइम लावायचा. टाइम कसा लावायचा, ए जवळ आल्यानंतर टाइम लावायचा आणि बी पर्यंत आल्यानंतर टाइम लावायचा. यातील एक अंतर आपण असं गृहीत धरूया आणि बी मधलंच निरीक्षण करणार आहोत, तिकडं नाही. आपल्याला चाल काढायची, सायकल चालवते पुढे घे. हा, सरळ पुढे घे. काउंटिंग पहा, इथून सुरू होते. 1 2 3 4 5. 5 सेकंद लागले. मग 10 मीटरला 5 सेकंद लागले. अंतर भागिले काय, अंतर किती आहे, 10 मीटर भागिले 5 केला आपण. मग काय येईल उत्तर, 10 भागिले 5. काय उत्तर येईल, 2. बरोबर आहे. काय चालू इथं आपलं, त्यानंतर वेग, विस्थापनाच्या दरास वेग असे म्हणतात. विस्थापन सदिश राशी आहे. या पद्धतीने आपण आरंभ बिंदू अंतिम बिंदू यातील कमीत कमी अंतर आहे विस्थापन. बरोबर आहे. ते म्हणजे वेग, विस्थापन भागिले काळ, अंतर भागिले काळ तिथे देखील आहे, पण आरंभ व अंतिम बिंदू यातील कमीत कमी अंतर. त्यानंतर आहे पहा त्वरण. त्वरण म्हणजे काय, कोण सांगेल, त्वरण पटकन सांगा, पटकन या, कोण येतो समोर. वेग बदलातील दरास त्वरण असे म्हणतात. व्हेरी गुड, छान. वेग बदल, आता आपल्याला इथे वेग बदल पाहायचा आहे. कोण घेते सायकल बदला, कोण चाल चल तिथंच उभं राहा. आता वेग बदल होतोय का ते निरीक्षण करा समोर आणि सायकल चालवून सरळ न्यायची. थांबतो मी सायकल. आता पहा सध्या तिची गती काय आहे, किती आहे, विराम अवस्थेत आहे, 0 आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता चालवत स्पीड निघून जाईल. वाढते वाढते वाढत आहे. ठीक आहे, निरीक्षण केलं का सगळ्यांनी, गती काय झाली, वाढत आहे. वेग काय झाला, वाढत आहे. वेगामध्ये काय झाला, बदल झाला. का वेग सारखाच होता, वेग सारखा नव्हता. समजलं, म्हणजे याला काय म्हणतो आपण, धन त्वरण. वेग बदल झाला, वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. वेग बदलाच्या दरास म्हणजे किती वेळात किती वेग बदल झाला तो काढणं म्हणजे त्वरण. आणि धन त्वरण म्हणजे काय, वेग वाढत जाते. आता पहा दुसरा प्रयोग मंदनचा आहे. अवत्वरण किंवा मंदन, कोण सांगेल, अवत्वरण किंवा मंदन म्हणजे काय, पटकन मुलांपैकी चला. मंदन किंवा अवत्वरण तुला येत आहे, तुला सांगताय. वेग कमी कमी होत जातो त्या त्वरणात अवत्वरण. बरोबर सांगितलंय. आता तिकडून अक्षरा सायकल घेऊन येणार, बरोबर, ती येणार आहे आणि इथे थांबवणार. आता तिच्या गतीकडे आपण निरीक्षण करायचं आणि मग पाहिजे. येस, काम. सध्या धन त्वरण आहे, वेग वाढत आहे. बरोबर आहे. जास्तीत जास्त वेग जेवढी स्पीडने घेता येईल तेवढी कारण इथं थांबव. आता पहा वेग, इथून निरीक्षण करा, वेग जास्त आहे ना, कमी 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 होत जातोय आणि सायकल थांबेल. सायकल थांबवायची आपल्याला. मंदन, ठीक आहे ना. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा इथे जाऊन थांबव, जास्त लांब नाही. हा, इथं स्पीड घेऊन जा, तिथं जाऊन थांब.
स्पीड जास्त आहे. पुन्हा आता मंदन म्हणजे काय होत आहे, हळू 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 वेग कमी होतो, त्वरित गती कमी कमी होते, म्हणून याला काय म्हणायचं, आवर्तन. ठीक आहे. आणखी कोणती राशी राहिली आपली, एक समान पाहिले ना आपण आता, एक समान गती एक समान गती पाहिली. ठीक आहे, बरोबर आहे. इथपर्यंत अभ्यास केलाय आपण, सगळं झालं, लक्षात आलं. इथे आपण ऍक्टिव्हिटी मधून